संपत्तीचा मोह. पांडुरंग साहेब हे मूळचे साताऱ्याचे, पेशाने ते आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते. त्यांचं वागणं बोलणं चांगलं, एकदम रुबाबदार सातारी. मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावच्या रीती भाती पद्धती बोलणं हे काही बदललं नव्हतं. त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पंढरपूरच्या रुक्मिणीसारखाच. 3 मुलं, त्यांचाही लग्न झालेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजे 6 नातवंड असा त्यांचा परिवार. एक दिवस पांडुरंग साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते त्यात गतप्राण होतात. हा धक्का कुटुंबातील रुक्मिणीबाईंसाठी खूप मोठा असतो. आता पांडुरंग साहेब गेल्यानंतर रुक्मिणीबाई एकट्याच पडल्या होत्या. पांडुरंग साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळं त्यांना पैशाची कमी नव्हती. सगळं काही भरपूर करून ठेवलेलं होतं मुलांसाठी. ते सगळे आता दुःख विसरून आनंदात राहत होते. मात्र रुक्मिणीबाई एकट्या पडल्या होत्या. नेहमीच चिंता, त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली. एक दिवस रुक्मिणीबाईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांच्या 3 सुना आणि 3 मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला की आता आईची काळजी कोण घेणार आणि दवाखान्याचा खर्च कोण करणार, असा विचारात असतानाच रुक्मिणीबाईंना खूप त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हार्टचं ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी जवळजवळ 7 लाखाची गरज लागेल. 7 लाखाची गरज लागेल असं समजल्यानंतर 3 मुलांची तारांबळ उडाली. कारण इतके पैसे लगेच 3 मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 7 लाख नक्की आणायचे कुठून, असा विचार करत असतानाच 3 सुना आणि 3 मुलं आपसात भांडू लागले. आता नक्की पैशाची जुळवाजुळव कशी नक्की करायची, कोण किती देणार, म्हणून त्यांच्यात वादावाद चालू झाली. तेवढे डॉक्टरांनी येऊन सांगितलं की रुक्मिणीबाईंना खूप त्रास होत आहे. तेव्हा ती काही मुलं शांत होतात. नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रुक्मिणीबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. रुक्मिणीबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात. रुक्मिणीबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या, कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिने आणि पैशाची वाटणी होणार असते. रुक्मिणीबाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारस आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही, तर ते दादाने त्यांच्याकडे राहू दिले तरी चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्याचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो, हो, जवळपास 30-35 तोळे सोनं तर असेल ना. आपण एखाद्या सोनाराला बोलावू आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून रुक्मिणीबाईंची मधली सून प्रणिता म्हणते, असं कसं 3 समान भाग वाटून घ्यायचे? 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळायला पाहिजे. रुक्मिणीबाईंची लहान सून रूपा म्हणते, वहिनी, असं कसं? आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायलाच पाहिजे. तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे. प्रणिता म्हणते, असं कसं चुकीचं आहे? मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. रूपा म्हणते, का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे? तुम्ही सासूबाईंना एक दिवससुद्धा नाही सांभाळलं. त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडेच जायचं, तर तुम्हीही म्हणायचा नाही, येथे नको, येथेच राहायला जागा नाही, आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही, असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊ दिलं नाही. प्रणिता चिडून म्हणते, आता बरी नाकाने बोलतेस. मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं? तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आला तर लगेच माहेरी पडून जायची. कधी सासूला सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली त्यांचे दागिने घ्यायला. रूपा म्हणते, वहिनी, जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई वर्षाताईंनाच मिळायला पाहिजे, कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं. जर मला कमी मिळत असेल तर मला काही नकोय, पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल. रुक्मिणीबाईंची सर्वात मोठी सून वर्षा म्हणते, नाही प्रणिता आणि रूपा, मला आईचे सगळं दागिने नकोत.
तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडू नका. जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखावला जाईल. प्रणिता चिडून म्हणते, वा वहिनी वा, मला तर माहिती होतं तुम्ही या रूपाची बाजू घेणार, कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं, परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत. आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसारच त्या दागिन्यावर हक्क असायला हवा. रुक्मिणीबाईंच्या दागिन्यावरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार, किती मिळणार, रुक्मिणीबाईंची दागिन्याची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही. रुक्मिणीबाईंची तीनही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांना सोपवतात, कारण त्यांना माहिती असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तेथे येतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळे. मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल. रुक्मिणीबाई वहिनींनी तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं. वर्षा विचारते, सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब सांगतात, मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो, त्यामुळे रुक्मिणी वहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलंय. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहिती होतं, म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलच त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार. प्रणिता विचारते, वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? अन त्यात आम्हाला काय मिळणार? नक्कीच मला जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना. रूपा म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरलं असेल त्यांचं. वकील साहेब म्हणतात, शांत राहा सगळे. आता मी त्यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितलंय तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकतात, परंतु आता येथे कोणताही गोंधळ घालू नका. सगळे गप्प बसतात. वकील साहेब रुक्मिणीबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. यात रुक्मिणीबाईंनी लिहिलेलं असतं की, बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले. आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवताय. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका, रडू नका, परंतु मला माहिती तुम्हाला जास्त दुःखी झालेलं नसेल. म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो आनंदी राहा, सुखी राहा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले. त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे. हे ऐकून प्रणिता आणि रूपा या दोघी मान खाली घालतात. प्रणिता मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही. रुक्मिणीबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते, म्हणून अजून काही बोलणार नाही. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दल सांगते. माझे 35 तोळ्याचे दागिने आहेत, ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यावर तुमच्या तिघींचा हक्क आहे. तुमच्या तिघीत ते समान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती, कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणं मला नाही पटत. तुम्हाला असे वाटेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय, परंतु असं नाही. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं. जाणीव याची तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक, पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 35 तोळे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती हिस्सा मिळणार, तर मी तुमच्या तिघांनाही ते दागिने नाही देणार. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुटपूत करा.
ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. एकूण सर्वांना मोठा धक्का बसतो. प्रणिता चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यावर तर आमचा हक्क आहे, ते आम्हालाच मिळायला पाहिजे. वकील साहेब म्हणतात, शांत राहा, आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. तरी त्यांनी लिहिलेलं असतं की, हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे, परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघांच्याही हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील. तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. रुक्मिणीबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. रुक्मिणीबाईंनी पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. रुक्मिणीबाईंनी पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल, परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. शेवटी एवढे सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं, पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हेही लक्षात ठेवा. आता मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळांनो सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून 3 मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रुक्मिणीबाईंनी लोभी लालची सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवला असतो. तात्पर्य, काही लोक आई वडिलांना सांभाळत नाहीत तर नाहीतच, परंतु त्यांच्या संपत्तीवरती नजर ठेवून मात्र नक्की असतात. त्यांनी कमावलेली संपत्ती तर मुलांनाच मिळणार असते, परंतु त्यांचा सांभाळ करणं पण मुलांचे आद्य कर्तव्य असते. आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.